बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेत. खेळाडूची नावं आहे ती माहीत पडणं गरजेचं आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाही झाला आणि शेवटचा बॉलही आपण पाहिलं तर डॉट आलाय. षटक संपले. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात. धाव फलकावरती 6. सेंट्रल आपला एक 12वा खेळाडू पाठवा. 12वा खेळाडू बॅट्समॅन बॉलर मॅन ऑफ द सिरीज आहेत. त्यामुळे कुठल्याही खेळाडूचे नावं जर माहीत नसतील तर स्क्रीनवरती जाणार नाही. प्लीज थोडं घाई करा. सेंट्रल पहिलं षटक किशोर यांनी टाकलंय आणि पहिलं षटक संपलं. धावा फलकावरती 6 धावा. आता गोलंदाज येत आहेत. चेतक मैदानावरती येत आहेत. चेतक येतात दुसरं षटक हाताळण्यासाठी. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. त्यानंतर पॉलिशिंग आणि सेंट्रलचे कॅप्टन आपण यायचं आहेत. पुढचा मॅच पॉलिशिंग आणि सेंट्रल ए मध्ये मॅच होणार आहे. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. तो मात्र बीट होईल आणि चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. धावा फलकावरती पुन्हा चांगला फटका खेळलाय. धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा 10 रन ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. आक्रमण करायचं आहे. पुण्याला फटका खेळला. ऑन साईडला बॉल मात्र चाललाय बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक येतात बॉल वरती. फिल्डिंग केलंय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट होईल. तिसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. थांबवलंय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुण्याला पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. चेंडू फेकून दिलात मैदानावरती 2. चांगली सुरुवात आहे या षटकाची. चौकार त्याच्यानंतर डबल. रन झाल्यात 12. पाठीमागे खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार पलीकडे. चौकार 4. थँक्यू. चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा. 3 बॉलचा केस संपला. धावा फलकावरती 16. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आता पुढे आलाय आणि त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. 1 बाउन्स ते क्लिअर होईल. आणखीन एक दर्जेदार चौकार 4. थँक्यू. धावा फलकावरती संघाच्या आपण पाहिलं तर 20 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. बॉलचा खेळ संपला 4. पुढचा बॉल पुण्यात गोलंदाज रेडी. ओव्हर द विकेट. शफल खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात वेगाने. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती केलाय. रनिंग बिटवीन द विकेट. 2 कंप्लीट होत आहेत. तिसऱ्यासाठी प्रयत्न करायच्यात पण गाडी थोडी पुढे गेल्यात. त्यामुळे पाठीमागे येण्यासाठी वेळ जाईल. त्यामुळे थांबवलं नाही. आता थांबायची गरज आहे हेच सांगतात दोन्ही खेळाडू. आशिष आणि हेमुळे 2 खेळाडू सध्या चांगली बॅटिंग करतायत. रन झाल्यात 22 धावा. शेवटचा बॉल बाकी आहेत. पुढील मॅचसाठी कॅप्टन रेडी झाल्यात. सेंट्रल ए आणि दुसऱ्या बाजूला असेल पॉलिशिंगचा संघ असणार आहे. आणखीन एक बॉल ऑफ साईडला फटका छान खेळलाय. गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती येत आहेत. तोपर्यंत बॉलला फील करेपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्यात. प्रयत्न तिसऱ्या धाब्याचा होईल का तर नाही होणार. 2च धावा येत आहेत. या षटकामध्ये 4-2 4-4 2-2 आतापर्यंत रन आले आहेत आणि संघाची धावसंख्या 24 आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटक 24 धावा.
थँक्यू. तिसरं षटक मैदानावरती सुरू झालंय. पहिला बॉल मुकेश मैदानावरती आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि पहिला बॉल डॉट टाकला मुकेश यांनी. सेंट्रल बीचा संघ एका बाजूला आहे, तो प्रथमतः फिल्डिंग करतोय, बॅटिंग करतोय. एशियन टायगर टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारलंय त्यांनी. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4, दर्जेदार चौकार. थँक्यू. 5 क्षेत्ररक्षक पुढे आले, त्यांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालात आणि चौकार आलाय. 4 धावा आल्यात. 4 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलायत 29 धावा. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस केले जात आहेत, लगेच मात्र परिवर्तन होणं गरजेचं आहे. चेंज करत असताना पाहायला मिळतात फिल्डिंग. पुन्हा एकदा आता मात्र मैदानावरती मॅचला सुरुवात. गोलंदाज रेडी आहेत. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय, वाईड आलाय. पंच मात्र वळतायत, एक्स्ट्रा बॉलचा इशारा करतायत, वाईड बॉलचा इशारा घोषित करतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत. एकूण धावा धावफलकावरती 30. चौथा मॅच सुरू आहे, त्याच्यानंतर 5वा मॅच, 6वा मॅच असेल आणि त्यानंतर सेकंड राऊंड असेल. सेंट्रल बी एशियन टायगरला आता आपली दहाड दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ त्यांना साकारावा लागेल. फ्लाइट डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न, स्लोवर वन टाकलाय, त्याला खेळण्याचा प्रयत्न, समोर फटका खेळलाय, लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय, एकला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 ने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. षटका दरम्यान पुढचा बॉल. पुन्हा मात्र शॉर्ट पुलचा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, झेल घेतलाय. ओहो, व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद, मैदानाच्या बाहेर गॉन. थँक्यू. विकेट मैदानावरती आलाय. तिथून आपण पाहिलं तर एकतीस धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्यात. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी आहे. लास्ट बॉल ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, स्ट्रोक मात्र खूप चांगला खेळला, दर्जेदार खेळला. ऑफ साईडला एक मिळाला, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती मात्र कंप्लीट होईल. 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती संपल्यात. बरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती केल्यात. 33 धावा धावफलकावरती लगावल्यात. 11च्या सरासरीनं 11, 22, 33 अशा 3 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीनं रन आल्यात. 33 धावा. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. एक संगीत घेऊया आणि मैदानावरती येऊयात. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा. थँक्यू. नाही, डीजेने बरोबर गाणं लावलंय. आता मैदानावरती कचरा पण करू नये त्याने तेच सांगितलंय.
मैदान आपलं सर्वांचं आहे, निगराणी ठेवून आपल्या सर्वांचं काम आहे आणि चांगला खेळ रंगणार. लाईव्ह आहे, डीबीएन लाईव्ह प्रसिद्ध चॅनल आहेत, मग तिथेही काही जण जोडलेत. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर जाणारा बॉल पंच मैजी पाटील सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत आणि अतिरिक्त स्वरूपाने धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या वाढल्यात. एकूण धावा धावफलकावरती 34 34. ओहो, पूल पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल सिक्सर, 6 रन. थँक्यू. पूलचा फटका, पूल सक्सेसफुल ठरत असताना पाहायला मिळालात आणि रन करायचे आहेत. या श्रेणी रन करायचे आहेत, हेमूलला माहीत आहेत. हेमूल आणि दुसऱ्या बाजूला समीर आहेत, रन करायचे आहेत आणि रन करण्यासाठी आता सुरुवातही झालेली आहेत. धावा धावफलकावरती संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 40 धावा, 4-0 ऑन स्कोर कार्ड लगावले आहेत. एक विकेट गमावलाय, शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. इथे रन घ्यायचे आहेत, रन घेण्यासाठी प्रयत्न करतायत का एशियन टायगरनं मैदानावरती बॅटिंग घेतलंय ते दाखवून देण्याचा प्रयत्न ते करतायत. एशियन टायगर पुन्हा एकदा रेडी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, पंच मात्र वळालेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मेल, एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचेल 41 धावा, 41. आज एशियन कंपनीचे सर्व खेळाडू एन्जॉय करतायत. पुण्याला स्वीप केलाय, बॉल थांबणं अशक्य आहे. चेंडू 1 बाउन्स निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. डीजे धावा वाढल्याच 4 धावेने. पुण्यात मात्र आपण पहिला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला निघून झाला. क्षेत्ररक्षक आल्यात बॉलवरती, 1 रन घेतलाय. फेकी मात्र थोडी खराब आहेत. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पाहिलीत तर 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत करतायत हेमूल. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्याने खेळलाय, ऑफ साईडला निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4. थँक्यू. रन झाल्यात 51, 51 धावा, 1 गडी बाद. पाठीमागे खेळायचं होतं, थोडा खाली राहिलाय, बॉल खाली राहिलाय, बॅटच्या संपर्कात नाही येऊ शकला. शेवटचा बॉल बाकी आहेत. रन झाल्यात 51. पहिल्या मॅच मध्ये 30-31 पाहिल्यात. दुसऱ्या मॅच मध्ये आपण 54-55 पाहिल्यात. तिसऱ्या मॅच मध्ये 61-62 पाहिल्यात. आता त्याच्या थोडं पुढे गेलेत. 6 आलाय का? चेंडू हवेमध्ये खेळलाय, पारितोषिकी आलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पार 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 गेलाय. सिक्सर गेलाय. नाही, पारितोषिक आलं होतं, जवळ आलं होतं, पण आता त्यांनी थोडं मागे सांगितलंय. धावा 6 आल्यात, धावा झाल्यात 57 झाल्यात. एशियन टायगरनं केल्यात 57 धावा आणि सेंट्रलला करायच्या आहेत 58 धावा. सेंट्रल बी 58चा पाठलाग करेल का याची चर्चा असणार आहेत. आपण टॉस करूयात. पुढच्या मॅचचा टॉस होणार आहेत. पॉलिशिंग आणि सेंट्रल ए कॅप्टन आपण यायचे आहेत. चला लगेच फिल्डिंग लावा. पॉलिशिंग आणि सेंट्रल एचे कॅप्टन आहे, त्यांना विनंती आपण यायचे आहेत. वैभवजी मुंगेकर सर आहेत, त्यांच्यासोबत आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. वैभवजी मुंगेकर सर आणि त्यांच्यासोबत टॉस. सेंट्रल ए आणि पॉलिशिंग या 2 संघादरम्यान टॉस. टॉस छापा म्हटलाय आणि छापा आलेला टॉस जिंकलाय. पॉलिशिंग संघाने टॉस जिंकलाय. 4 षटकांचा मॅच आहे. काय डिसिजन असणार आहे? फील्डिंग पहिली फील्डिंग स्वीकारतोय. कम से कम 40-45 रन मारणार. 40-45 पर्यंत समोरच्या टीमला तुम्ही थांबवणार आहेत आणि थांबवत असताना या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहताना कसं वाटतंय?
आयोजन एकदम मोकळं आहे आणि चांगल्या आहे. माईक पासून बोलण्यासाठी काही जण घाबरतात, माईक थोडा दूर ठेवतात आणि तेच तेच कठीण परीक्षा असते. धन्यवाद आपला असणार आहेत. टॉस पार पडलायत आणि पॉलिशिंग संघानं टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथमतः त्यांना बॉलिंग करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि दुसऱ्या इनिंगकडे आपण जाऊयात. डीजे हॅलो हॅलो थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहतायत एशियन स्टार चषक आणि एशियन स्टार चषकाचा आपण पाहिलं तर महत्त्वाचा सामना रंगतोय सध्याच्या घडीला. दोन संघादरम्यान होणारी मॅच आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर एशियन टायगरनं रन केले आहेत 57, सेंट्रल बीला करायचे आहेत 58 आणि कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं प्रमोद सरी दाखल झाला. प्रमोद सर आपलेही स्वागत आहेत. नारंगी या परिसरातून बिलॉंग करतात आणि एक शिक्षक म्हणून पुढे नेहमी आपण त्यांना पाहिले तर त्यांचे आवाज जो आहेत तो आवाज पुढच्या मॅचसाठी तुम्हाला ऐकू येणार आहेत. टार्गेट 58 धावेस आहेत. आतापर्यंत चौथा मॅच सुरू आहेत. एकूण 6 मॅचेस आहेत. सुरू असलेली मॅच आपण सध्याच्या घडीला पाहिली तर हॅलो सेंट्रल बीच कुणीतरी स्टेजवर या इकडे. खेळाडूंची नावं सांगायची आहेत. सेंट्रलला तीच विनंती आहे की पाठवा, कारण की जर नाही पाठवलं मग तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन भेटेल की नाही नाही माहित. नावं बरोबर सांगितली तर सेंट्रल मध्ये कोणीतरी इकडे या नावं सांगण्यासाठी. प्रमोद बोत्रे आणि दुसऱ्या बाजूला चेतक कोहली आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर येतात पहिलं षटक हाताळण्यासाठी. नाही आता 12 वेळेला पण नाव नाही माहीत. थोडं वेगळं आहे. 12 वेळेला नावच नाही माहीत. आता बॉलर कोण आहे हाही प्रश्न आहे. त्यामुळे तिथेही लक्ष असणार आहेत. त्याला मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आशिष आलाय. समोर पाहिलं तर आपण प्रमोद आहे. दुसऱ्या बाजूला चेतक कोहली आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू आहेत. मॅचला सुरुवात होईल. टार्गेट आहे 58चं 58चं टार्गेट. पहिला बॉल वेगानं टाकलाय, जोरात टाकलाय आणि वेगवान बॉलचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय आणि डॉटनं इथे सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट मॅच पॉलिशिंग आणि दुसऱ्या बाजूला सेंट्रल आहेत. पॉलिशिंग संघानं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायचे नेक्स्ट मॅचमध्ये सेंट्रलला ए संघाला करायचे आहेत. पहिला मॅच डायमंडनं जिंकला. दुसरा मॅच मेटल सेटिंगनं जिंकला आणि आता तिसरा मॅच आपण मैदानावरती पाहिलं तर वॅक्सिंग आणि मार्केटिंगमध्ये तिथे मार्केटिंग संघ जिंकला. सोडून दिलाय बॉल. बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंच वाहल्यात. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मिळेल. एक धावूनही पूर्ण केल्यात आणि पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल आपल्याला पाहायला मिळालात. अतिरिक्त स्वरूपाचे धाव मात्र मैदानावरती येत आहेत आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचे मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतायत ही स्पर्धा एशियन स्टार चषक. सोडून दिलाय बॉल. पंच मात्र पुण्यात वलटात ऍक्शन करतात. येस डेफिनेटली व्हाईट बॉल. पंच महेशजी पाटील आणि रोहिदासजी पाटील हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 3. एक बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावा धावफलकावरती 3 धावा. प्रमोद आणि चेतक ही जोडी आपल्याला सलामीच्या मैदानावरती पाहायला मिळतात. चेतक कोहली यांच्याकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची. टार्गेट 58 आहेत आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी चेतकची बॅट आज मैदानावरती बोलेल का हाही प्रश्न असणार आहेत. चेन्नई कोळीवाड्याच्या परिसरातून बिलॉंग करतात हे खेळाडू. पुण्याचा बॉल आपण पाहिलं तर ड्राईव्ह करतायत. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. सिंगलवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. धावा धावफलकावरती 4.
अपील पंचांकडे होत आहेत, परंतु पंच यावेळी दर्शवत आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर घडलंय काय आता मैदानावरती त्याची चर्चा सध्या केलेत. आणि त्यावेळी पंचाने आता स्क्वेअरला गंपारला विचारलं की फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर येणार आहेत. तर तिथून थोडंसं संतुलन नव्हतं. बॅट क्रीजमध्ये येण्यापूर्वी मात्र तिथे गोलंदाजानं आपल्याला दाखवलेलं चाणाक्ष थोडंसं बुद्धिमत्ता वापरली त्याने आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर येत आहेत. पंच एक धाव असणार आहेत. एक रन कंप्लीट झाले. बाला गाडीगावकर नवीन खेळाडू मैदानावरती येतोय, जो सध्या नॉन स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो. थोडं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. मैदानावरती तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग न राहणं गरजेचं आहे. 2 बॉल रन 4 गमावला, विकेट 1. फटका छान खेळलाय, ऑफ साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक. आणखीन एक कॅच त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील आणि कॅच घेतलाय क्षेत्ररक्षक होते अरुण धनावडे आणि अरुणनं कॅच घेत असताना सेलिब्रेशन सुरू झालंय. फलंदाज बाद गॉन. चला अजित सोलकर आल्यात. अजित सोलकरनं अरुणला आता 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. खुश आहेत अजित सोलकर. त्याने 100 रुपयाचं प्राइस दिलेत. ATM मधून 100 रुपये त्यांच्या आता खर्च होणार आहेत आणि खुशी आहेत. मग मनामध्ये दाखवत नाही, चेहऱ्यावरती स्माइल दाखवत नाहीत, पण खुश आहेत. अजित सोलकर खुश आहेत. एक विकेट आल्यानंतर मुकेश दाडवे नवीन बॅटर आलेत स्ट्राईक इनवरती. पूल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये फटका खेळलाय. झेलची संधी तर आता होणार नाहीत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकअप चांगलं आहे. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 6 रन. बॉल फेकून दिलेत मैदानावरती 4. 2 विकेट मात्र गमावलेत एशियन स्टार कंपनी आणि त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर आज 12 संघ मात्र नॉकआउटच्या मॅचेस खेळत आहेत. 4थी मॅच सुरू आहेत. याच्यानंतर 5वी मॅच असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालात. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र आपण पाहिलं तर 20वा दसरा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. रन मैदानावरती झालाय 6. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज आशिषचं कौतुक करायला हवं. आशिषनं चांगली लेन मेंटेन केली. त्याला माहित आहे या कंडिशनमध्ये मला संघासाठी लढायचं, धावा रोखायच्यात पहिल्याच ओव्हरमध्ये आणि ते करतायत. पुण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकदा मात्र पूर्ण केले आहेत. सिंगलवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. पाठीमागे विकेट किपरही सांगतात आता घाई करण्याची गरज नाहीत. मॅचमध्ये आपण सध्या चांगली कामगिरी करतो हे दाखवतात. 1 ओव्हर 7 रन पहिल्या षटकात देखील संपलाय. 58 करायचे आहेत. त्यामुळे 3 ओव्हरमध्ये अजूनही 51 करावे लागणार आहेत. 51चं लक्ष आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूयात. हॅलो 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 मरफत शेख आणि चंद्रशेखर शिंदे स्टेज जवळ यायचं आहे. पॉलिशिंग मधून मरफत शेख आणि सेटिंग मधून चंद्रशेखर शिंदे स्टेज जवळ या. ज्यांची नावं घेतात त्यांनी या, कारण की महत्वाची भूमिका त्यांनी खास करून बजावलेली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण एशियन स्टार कंपनीमध्ये जे काम करतात आणि त्या कामाच्या निमित्तानं आपला जो सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी होणार आहे. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. अजूनही 51 करायचे आहेत. 51 करायचे आहेत. रोहित आलेत दुसरं षटक घेऊन. पहिला बॉलला डॉट आलेत. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहेत. खूपच बाहेर टाकले. पंच मात्र व्हायलात. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन आलेत. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 8. या षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत. फटका पुण्यात खेळलाय. फुल टच बॉल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धावही कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुण्यात मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 10 रन.
आतापर्यंत बॉल फेकून झाले 2 धावसंख्या धावफलकावरती 10, पाठलाग करायचा 58 रनचा, करायच्या अजूनही जवळपास 48 रन या मॅचला जिंकण्यासाठी. समीकरण मोठं आहे, परंतु या मैदानावरती अशक्य काही गोष्टी नाहीत. हवेचा वेग दुपारच्या सत्रामध्ये भरपूर वाढतो. क्लीन बोर्ड, फॉर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल केलाय आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पहिली यष्टी या ठिकाणी वाकवलेत. फलंदाज बाद गॉन. हॅट्रिक साठी अजित सोलकर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. वाईड आलाय, वाईड वरती चौकार आलाय. एकूण धावा आता वाढल्या 5 ते संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 15 धावा. विकास कदम नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालेत आणि पहिला बॉल फेस करत असताना वाईड आला, वाईड वरती चौकार आलेत. रन झाला 15. रोहित मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल, त्याच्यावरती चौकार आलाय. पुढचा बॉल, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न, तू मे सर्व काही सुरू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. रन मैदानावरती कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट झालाय. त्यामुळे फलंदाज मैदानाच्या बाहेर. डायरेक्ट हिट, काम फिट, बॅट्समॅन बाहेर गॉन. धन्यवाद. सन्मान तो सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. सेटिंग मधून चंद्रशेखर शिंदे जे आहेत आणि सुनीलजी कुळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा बॉल आलाय. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. हा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. ओहो, पुन्हा एकदा लोवर फुल टच बॉल, त्याच्यावरती दांडी गुल केलंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. आज रोहित जणू काय दांडी गुलच करतोय की काय. पहा तिथे सन्मान सुरू आहेत आणि हा सन्मान केला जातोय खास करून आपण केलेलं काम या एशियन स्टारच्या कंपनीमध्ये आणि त्याबद्दल आपला सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद, आपल्या मनापासून आभार असणार आहेत. विकेट आलाय, गाणं येईल डीजे. विजय थँक्यू. रामचंद्र आलेत नवीन खेळाडू. रामचंद्रसाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे रन कंप्लीट करण्यात येत आहेत. एक तर कंप्लीट केलेत, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा येत आहेत, 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावा. पुढील मॅच होईल पॉलिशिंग आणि सेंट्रल. त्या टीमला विनंती असेल एक 12वा खेळाडू पाठवा प्लीज, का तुमची नावंही माहीत असतं गरजेचं आहे. लाईव्ह सुरू आहे, स्कोरिंगमध्ये तिथे प्रॉब्लेम होतोय. हा तुम्हाला नावं माहीत आहे प्रत्येकाला, पण इथे आम्हाला नावं माहीत नसेल मग आम्ही घेऊ शकत नाहीत. मग कदापि XYZ ABC नाव घेतलं तर तुम्हाला चालणार नाही. आणि बॅट्समॅन बॉलर मग कोणाला भेटेल याची चर्चा असेल. त्यामुळे प्लीज दोन्ही संघाला विनंती आहेत नावं सांगण्यासाठी 12वा खेळाडू पाठवा. याच्यानंतर पॉलिशिंग सेंट्रल तुमचे 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ना बंधनकारक आहेत. रोशन आलेत. वैभवजी यांच्याकडून रामचंद्रनं जर 3 चौकार मारलेत, 1 चौकाराला 500 आहेत. ओ सेन्सेस वाढलाय. नो बॉल आलाय, नो बॉल आलाय. पंच आता बिमर घोषित करतायत. कमरेचे वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळालात. कमरेच्या नाही तर डोक्याच्या भरून गेलायत, त्यामुळे फ्री हिट सांगितलंय
आणि धावफलकावरती धावा नो +1 एकूण 2 धावा ऍड झाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. स्ट्राईकला रामचंद्र आहेत. नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर बाल आहेत. फ्रीट फिरवण्याचा प्रयत्न, बॅटच नाही फिरली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. 58 करायचे आहेत, 58 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच असेल पॉलिशिंग आणि सेंट्रल ए मध्ये रंगेल मॅच. पॉलिशिंगनं डिसिजन घेतलं फिल्डिंग करण्याचं. सेंट्रलला करायचं बॅटिंग. सेंट्रल ए ला एक्स्ट्रा थोडा एफर्ट लावलाय आणि तिथून आपण पाहिलं तर नो बॉल आलाय. आणि आता आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन सेफ आहेत. नो बॉल आलाय. पुन्हा फ्रीट असणार आहेत. काय घडलं? विकेट आलाय का पंच? हो विकेट आलाय. चला फलंदाज बाद झालेत. किशोर नवीन बॅट्समॅन येतात. किशोर मसूरकर नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम सेंट्रल बी कडून. सेंट्रल बी ला पाहिलं तर सेंट्रल ए ची बॅटिंग पाहिजे. कशी ते करतायत तेही पाहण्यासारखं असणार आहेत. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन फुलटस बॉल त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका छान खेळला फ्रीटच्या बॉलवरती. एक धाव तर मात्र पाहायला मिळेल. सिंगलवरती आता फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 22 रन. पुढचा बॉल फुलटस बॉलला पुण्याचा आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फटका खेळलाय. आता धावसंख्येचा इरादा तितका चांगला नाही आहे. कंप्लीट करायचं होतं तर तुम्हाला मोठे फटके मारायचे होते, पण मोठ्या फटक्यासाठी प्रयत्नच नाही होत. धावा धावफलकावरती 23, पाठलाग 58 होता. इथून 3 बॉलचा खेळ आता मैदानावरती राहिला बाकी. रिक्वायर्ड रन रेट अजूनही भरपूर मोठा आहे. फुलटस बॉल समोर फिरकावलाय. क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनला त्यानं बॉल लढवलाय. फेकी करेपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. डायरेक्ट हिट झालाय, पण डायरेक्ट हिट नंतर आता 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. मैदानावरती धाव पळापळ सुरू झालेली आहेत. 3 धावा येत आहेत. डायरेक्ट हिटर झाला होता, परंतु खेळाडू पोहोचल्यात, क्रीजमध्ये पोहोचल्यात. सेफली आपल्या क्रीजमध्ये आल्यात. 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतात. एकूण धावा 26 धावा. पुढचा बॉल चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळला जाईल का तर नाही. पंच आता वाईट सांगतायत. अतिरिक्त स्वरूपाचा मारा आता मैदानावरती केला जातोय. एक्स्ट्रा रन दिल्या जात आहेत. 28 धावा एक्स्ट्रा. आज किती एक्स्ट्रा रन येणार आहेत याची चर्चा होणार आहेत. भरपूर वाईट बॉल टाकलेत आणि कदापि ज्या एक्स्ट्रा रन टाकल्यात त्याच्याने एक मॅच झाली असती. इतक्याच एक्स्ट्रा आल्यात, इतके वाईट आल्यात. 28 धावा. आणखीन एक आहे का? आणखीन एक आहे. वाईड आल्यात, लेन भटकलेत, लाईन विसरल्यात. लाईन विसराल तर या गोष्टी होणार आहेत. आणि पंचांना मात्र सातत्याने एक्सरसाइज करावी लागते. एक्सरसाइज करतात अंपायर्स, त्यांना व्हावं लागतंय. वाईट बॉलचे जास्तीत जास्त इशारा द्यावे लागतात. पुन्हा वाईड आलाय. पण प्रत्येकाला एक माहीत असेल, ज्यावेळी खास करून हा संघ मैदानावरती उतरला त्यावेळी एका जोशाने आला होता सेंट्रलचा संघ. व्हिडिओ झाल्या, सेंट्रलच्या काही गोष्टी झाल्या होत्या, पण आता बॅटिंगमध्ये तितकं प्रॉमिसिंग बॅटिंग नाही पाहायला मिळालीत. म्हणून मैदानावरती तुम्हाला चांगला खेळ करायचा असतो. वाईट बॉल सातत्याने हाताळले जात आहेत. रन झाल्यात 30. अजूनही करायच्यात 28. 8 बॉलचा कशेष आहे. 8 बॉलमध्ये 28 धाब्याची गरज आहे. होऊ शकतं तसं नाही की मॅच संपलेला आहे. प्रयत्न करा, स्वतःला सांगा करू शकतोय. नो आलाय. आता गोलंदाजानं
ठरवलंय का नाही माहीत, पण देशमुख साहेब त्याने सांगितलं की मी 2 ओव्हर एकटाच टाकणार, 2 ओव्हर एकटाच टाकणार, तितके त्याने बॉल टाकलेत. मग जवळजवळ आता या ओव्हरमध्ये विचार केला तर त्यांना 12 बॉल टाकलेत, म्हणजे 2 ओव्हर झालेले आहेत या गोलंदाजाच्या. एन्जॉय करतोय तो, 2 ओव्हर टाकतोय. पण हे तुम्हाला दुसऱ्या मॅचमध्ये नाही चालणार. फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय, फ्रीटचा बॉल आहे, त्याच्यामुळे कॅच नाही होणार. तिथून क्षेत्ररक्षक येतात, पुन्हा त्या बॉलवरती विकेट किपर येतात, बॉलला गॅदर करतात. 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट 58चं होतं. शेवटचा बॉल, एक शेवटचा बॉल आहे. एक बॉल बाकी, एक बॉल बाकी. भरपूर वाईट टाकलेत. 13 बॉल टाकलेत. 13 बॉलमध्ये जवळपास वाईड नो हे भरपूर टाकलेले आहेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. फिल्डर येत आहेत पण बॉलर रेडी आहे. शेवटचा बॉल वाईट टाकलाय, पुन्हा वाईट टाकलायत. अजूनही ही रेस संपतच नाही, ही रेस अजूनही सुरू आहे. आणि तिथे आणखीन आपण पाहिलं तर व्हाईट बॉल मैदानावरती येतोय. 14 बॉल टाकणं या षटका हाही विक्रम आहे. एखाद्या गोलंदाजानं 14 बॉल टाकण्याचा हाही विक्रम आहे. आणि एशियनच्या कंपनीमध्ये विक्रम झाला काढूचा. कदापि आता सत्कार असेल तर सत्कारही करा संध्याकाळी. 15 बॉल त्याने टाकल्यात. झालाय सामना. इथून 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये रन झाल्यात 34. करायचे होते 58 रन. अजूनही 24ची गरज आहे. येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 24 धावेची गरज. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात. 6 बॉल 24 रन. थँक्यू. शेवटचे 6 बॉल आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय हेमूल यांनी. हेमूल गोलंदाजीवरती आलाय. पहिला बॉल डॉट आलाय. हेमूल पटेल आहेत. पहिला बॉल हेमूलनं चांगला टाकलेत. आज बॅटिंग देखील या खेळाडूनं चांगली केलेत, त्यामुळे बॉलिंगही चांगली करतायत. पहिला बॉल डॉट. स्वतःच्या फॉलोदरमध्ये अडवण्याचा प्रयत्न, सरळ बॅट फटके खेळलायत. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होत आहेत. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2 धावा मैदानावरती येतात. 2 धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचलं. एकूण धावा धावफलकावरती 36. जितकं टेन्शन सध्या खास करून पाहिलं तर एशियन टायगरला नाही आहे ना, तितकं टेन्शन सध्या अजित सोलकर यांना आहे. नेहमी सध्या ते आहेत, खाली आहेत, पण भरपूर टेन्शनमध्ये होते. आता ही मॅच नाही, त्यांना पण माहीत आहे आता सेंट्रल नाही जिंकणार म्हणून त्यांनी सांगितलं की 1000. बरोबर माहीत आहे, बक्षीस लावणारा पक्का हुशार असतो. आता विकेट आली तर 500 रुपयाचा प्राइज आहे. ओ विकेट आलाय का विकेट आलाय त्या ठिकाणी. बाल झालाय फलंदाज, मैदानाच्या बाहेर येईल. गॉन. हॅलो. एन्जॉय करा पण लिमिटमध्ये करा. सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. कुणाला सगळ्यांना फ्री आहे एन्जॉय करायला, पण लिमिटमध्ये. कोणी पण लिमिट क्रॉस करू नका. हा आणि तेही संध्याकाळी पाहिलं जाईल की आता लिमिटमध्ये कोण राहणार, नाचणार नाही की कोण नाचणार नाही, लिमिटमध्ये कोण, त्याचा पण सत्कार होणार आहे. इथे सर्व काही आहे. आणि इतक्या फटाके आणल्यात की एखादा दिवाळीचा सणही सेलिब्रेशन होईल. इतक्या फटाक्याची आतिषबाजी आहे, खास करून एशियन कंपनीच्या वतीनं. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क, सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन येतात. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलचा खेळ संपला आतापर्यंत. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सामना इथे मात्र समाप्त झालेला आहे आणि मॅचला जिंकलाय टीम
एशियन टायगरनं हा मॅच आपल्या नावी केलेला आहे. सेंट्रल बी संघाला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय, पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. चला नेक्स्ट मॅच पॉलिशिंग संघ चला मैदानाच्या आतमध्ये या आणि सेंट्रल पॉलिशिंग आणि सेंट्रल 5वा मॅच सुरू होतोय. 5वा मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा.